नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला आज विचारलं तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये नेमकं कोणत्या वर्षी आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, तर तुमच्याकडे याचं उत्तर आहे का? बहुतेक लोकांकडे नसतं. कारण आपल्याला वाटतं 1 कोटी कमवण्यासाठी खूप मोठा पगार पाहिजे किंवा अचानक लॉटरी लागायला पाहिजे. पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. 1 महिन्याला 1 लाख कमवणारा माणूस देखील आयुष्यभरात 1 कोटी कमवू शकत नाही. पण महिन्याला फक्त 25,000 पगार असणारी एक व्यक्ती देखील एका सिस्टमच्या जोरावरती 1 कोटीचा आकडा पार करू शकते. हे शक्य आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला 1 कोटी पर्यंत पोहोचण्याचा प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप एक रोडमॅप देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुमचं स्वागत करतो. चला तुमच्या पहिल्या 1 कोटीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉइंट क्लिअर असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 1 कोटी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नेटवर्थ 1 कोटी असा होतो. नेटवर्थ म्हणजे काय? तुमची एकूण संपत्ती. आता नेटवर्थ कशी काढायची? खूप सोपा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुमचं ॲसेट वजा तुमची लायबिलिटी. ॲसेट्स कशाला म्हणायचं? अशा गोष्टी ज्या तुमच्या खिशात दररोज पैसे वाढवू शकतात किंवा किंमत वाढवू शकतात, जसे की म्युच्युअल फंड, स्टॉक्स, EPF, PPF, गोल्ड, FD किंवा एखादी प्रॉपर्टी. आणि लायबिलिटी म्हणजे काय? तुमच्यावर असलेलं कर्ज, जसे की होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचं बिल. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे 80 लाखाचे ॲसेट्स आहेत आणि 25 लाखाचं कर्ज आहे, तर तुमची आजची नेटवर्थ झाली 55 लाख रुपये. त्यामुळं आपलं टार्गेट फक्त पैसा कमवणं नाही आहे, तर 1 कोटीची नेटवर्थ पुढे कशी घेऊन जायची. आता ही 1 कोटीची नेटवर्थ कशी बनवायची, यासाठी आपण 3 बास्केट फ्रेमवर्क वापरणार आहे. मित्रांनो, वॉरन बफे, रे डॅलिओ सारखे जगातील टॉप इन्व्हेस्टर फक्त हवेत गोळ्या मारून करोडपती झाले नाहीत. त्यांनी त्यांची वेल्थ एका स्ट्रॅटेजिक ॲलोकेशनमध्ये विभागली होती. मित्रांनो, मी नेहमी तुम्हाला सांगतो, तुम्हाला देखील याच पद्धतीनं स्मार्ट आणि इन्स्टिट्यूशनल अप्रोच ठेवून काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही 3 बास्केट नेमकी कोणती आहेत आणि या बास्केटचा आपण कशा पद्धतीनं वापर करू शकतो, हे मी तुम्हाला पुढे जाईल तसं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. 1 कोटीचा प्रवास तेव्हाच सोपा होतो जेव्हा तुमच्याकडे एक प्लॅन असतो, तुमच्याकडे एक सिस्टम असते आणि तुम्ही त्याला ऑटो पायलटवर चालवता. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सर्व बघायचं आहे. आता सगळ्यात आधी SIPची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच दर महिन्याला ठराविक रकमेची खरेदी. यामुळं काय होतं? मार्केट वर गेलं, मार्केट खाली आलं तरी तुमची सरासरी कॉस्ट ॲटोमॅटिक डाऊन येते. यालाच रुपीज कॉस्ट ॲव्हरेजिंग असं म्हणतात. तुमचे प्रत्येक महिन्याचे पैसे वेगवेगळ्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये वाढत असतात आणि शेवटी त्याचा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगवरती खूप मोठा परिणाम होतो. सुरुवातीला ग्रोथ खूप कमी वाटते, नंतरचा स्नोबॉल इम्पॅक्ट खूप जास्त असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला 1 कोटी कमवायचे आहेत आणि ह्याची रिॲलिटी रेंज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मी त्यासाठी EMI ट्रॅप आणि वेल्थ कशा पद्धतीनं काम करते हे समजावून सांगतो सर्वप्रथम. आता मित्रांनो, आपण थोडं प्रॅक्टिकल आकड्यांच्या सहाय्यानं हा विषय समजून घेऊया. तुम्ही यूट्यूबला हजारो व्हिडिओ बघितले असतील, जिथं प्रत्येक यूट्यूबर, प्रत्येक क्रिएटर हेच सांगतोय, महिन्याला 10,000 रुपये टाका, तुम्ही करोडपती व्हाल. मित्रांनो, हे आकडे सर्व ठिकाणी बरोबर आहेत. जर तुम्ही 20 वर्षासाठी महिन्याला 10,000 रुपयाची गुंतवणूक केली, 12% जरी रिटर्न्स मिळाले तरी तुमचे 1 कोटी बनतात. जर हेच टार्गेट तुम्ही 15 वर्षात हवं असेल तर महिन्याला 20,000 रुपये लागतात आणि 10 वर्षात हवं असेल तर महिन्याला 43,000 रुपये लागतात. पण माझा प्रश्न खूप साधा आहे. हे गणित इतकं सोपं आहे तरी 99% लोक 1 कोटी का बनवू शकत नाहीत? कारण आपल्या समाजाची सायकोलॉजी. विचार करा, आपण 15-20 लाखाची कार घेण्यासाठी महिन्याला 20-25 हजाराचा EMI हसत हसत भरतो. पण तीच कार जिची किंमत पुढच्या 3 ते 4 वर्षात 50% कमी होणार आहे, तिथं आपण 20,000चा मंथली EMI मोtor हसत हसत देतो. पण स्वतःच्या भविष्यासाठी जिथं 20,000ची SIP तुम्हाला 15 वर्षात 1 कोटीचा मालक बनवू शकते, तिथं आपल्याला वाटतं कधी प्रत्येक महिन्याला 20,000 15 वर्षासाठी भरायचे. मित्रांनो, फरक इन्कमचा नाही आहे, फरक माइंडसेटचा आहे. तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढा महिन्याचा प्रेशर कमी होतो. बँकेचा EMI भरण्यापेक्षा स्वतःच्या भविष्याला EMI भरायला आजपासून सुरुवात करणं देखील गरजेचं आहे. पण मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका, कारण हा पॉईंट तुमच्या फायनान्शियल आयुष्य बदलण्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आत्तापर्यंत सगळेजण तुम्हाला सांगत आले फिक्स SIP करा. मी तुम्हाला फिक्स्ड SIP करायला सांगणार नाही, कारण मला तुम्हाला फक्त करोडपती नाही बनवायचं, तर मला मित्रांनो तुमचा वेळ देखील वाचवायचा आहे. एक साधं गणित बघा. समजा तुम्हाला महिन्याला 10,000ची फिक्स्ड SIP सुरू केली, 12% जर रिटर्न मिळालं तर 1 कोटीच्या टार्गेटपर्यंत पोहोचायला तुम्हाला 20 वर्ष लागतील. 20 वर्ष म्हणजे
तरुणपणाचा हा खूप मोठा कालावधी आहे, पण इथंच फायनान्शियल जगतातला सर्वात मोठा टाईम मशीन हॅक येतो, तो म्हणजे स्टेपअप SIP. आपला पगार दरवर्षी वाढतो, बरोबर आहे, पण आपली सायकॉलॉजी काय करते? पगार 10% वाढला की आपण नवीन फोन, नवीन गाडीचा EMI सुरू करतो आणि खर्च आपला 20% वाढवतो. यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन असं म्हणतात. पण जर तुम्ही हे लाईफस्टाईल इन्फ्लेशन थांबवलं, वाढलेल्या पगाराचा थोडासा हिस्सा दरवर्षी तुमच्या SIP मध्ये टाकला, जसं की 10%नं स्टेपअप केले, तर मित्रांनो काय जादू होते माहिती आहे का? तुम्ही तेच 1 कोटी रुपये 20 वर्षाऐवजी फक्त 15.5 वर्षात कमवू शकता. मित्रांनो तुमच्या आयुष्यातील 4.5 वर्ष या ठिकाणी वाचू शकतात. आणि जर तुम्ही थोडी जास्त शिस्त लावली, अनावश्यक खर्च टाळला आणि 15%नं स्टेपअप SIP वाढवली, तर 1 कोटीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी फक्त 14 वर्ष लागतात. विचार करा, कुठे 20 वर्षाचा वनवास आणि कुठे 14 वर्ष. तुम्ही थेट तुमच्या आयुष्याची 6 वर्ष विकत घेऊ शकता. या 6 वर्षात तुम्हाला पैशासाठी कुणाच्याही समोर हात पसरावा लागणार नाही, बॉसचं बोलणं देखील ऐकून घ्यावं लागणार नाही. म्हणून मी म्हणतोय, जेव्हा पुढच्या वर्षी तुमचा पगार वाढेल, तेव्हा हॉटेलमध्ये शॉप करण्यामध्ये 5-10 हजार उडवण्यापेक्षा गुपचूप तुम्ही SIP मध्ये ती अमाऊंट वाढवली पाहिजे. तुम्ही फक्त पैसे गुंतवत नाहीत, तर तुम्ही तुमचं फ्रीडम विकत घेत असता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता आपल्याला मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायचं आहे, ते म्हणजे बकेट्स. मित्रांनो मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं होतं, आपल्याला 3 बकेट्सवर काम करायचं आहे, ज्यामुळं आपल्याला 1 कोटीचा टप्पा सहजपणे गाठणं शक्य आहे. मित्रांनो आपली बकेट नंबर 1, सेफ्टीला इम्पॉर्टन्स आपल्याला द्यायचं आहे. मी याला फायनान्शियल भाषेमध्ये रात्री शांत झोपण्याचा फंड असं म्हणतो. या बकेटमध्ये तुमच्या महिन्याच्या खर्चाच्या किमान 6 पट इमर्जन्सी फंडामध्ये पैसा असणं गरजेचं आहे, किंवा बँकेमध्ये FD असणं गरजेचं आहे, किंवा PPF सारख्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण देतो. 2020 मध्ये जेव्हा कोविड आला, मार्केट 40%नं क्रॅश झालं, तेव्हा कुणी आपले म्युच्युअल फंड्स लॉसमध्ये विकले, शेअर्स लॉसमध्ये विकले. ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नव्हता, त्यांची नोकरी ज्या वेळेला गेली, त्यावेळेला त्यांना नाईलाजानं स्वतःची संपत्ती माती मोल भावानं विकावं लागली. मित्रांनो सेफ्टी बकेट हे तुमचा वेल्थ बाउन्सर असतं. ती संकटाच्या वेळामध्ये ग्रोथ पोर्टफोलिओपर्यंत कुणालाच पोचू देत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता इथे मित्रांनो बकेट नंबर 2 ग्रोथ इंजनचं बकेट आहे. इथे तुमचा 1 कोटीचा आकडा बनणार म्हणजे बनणारच, लक्षात ठेवा. इथे आपल्याला फोकस करायचा असतो इक्विटी, म्युच्युअल फंड आणि स्टॉक्सवरती. मित्रांनो हे बकेट तयार करत असताना माझे 3 खूप स्ट्रिक्ट नियम आहेत. काय नियम आहेत? नो गेट रिच क्विक. आज पैसे टाकले, उद्या डबल झाले, हा जुगार आहे, वेल्थ क्रिएशन नाही. आपल्याला 15 ते 20 वर्षाचा गेम खेळायचा आहे. त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशनवर फोकस करायचं आहे. सगळी अंडी एका टोपल्यात ठेवायची नाहीत. फ्लेक्झी कॅप इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, अशा फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे जिथं मार्केटची रिस्क थोडी कमी असू शकते. आणि तिसरं मित्रांनो, द मार्केट क्रॅश हॅक सिक्रेट नियम आहे, लक्षात ठेवा. जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा जेव्हा आपला पोर्टफोलिओ परफॉर्मन्स करत नाही, तेव्हा सर्वसामान्य व्यक्ती घाबरून SIP बंद करते. पण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर जे व्हिडिओ बघतात ना, ते अशा वेळेला पेढे वाटतात, कारण त्यांना माहीत आहे मार्केट पडतं तेव्हा त्यांना जास्त युनिट्स मिळतात. मार्केट क्रॅश ही SIP बंद करण्यासाठी नसते, तर टॉपअप करण्यासाठी असते, नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो महत्त्वाचं बास्केट येतं 3 नंबरचं, सिस्टम. मित्रांनो लोक मोटिवेशन बघून जिमची फी भरतात, पण ज्यांची सिस्टम असते तेच लोक बॉडी बनवतात. पैशाचंही अगदी तसंच आहे. तुमच्या 1 कोटीच्या टार्गेटसाठी तुम्हाला 4 कडक नियम मी सांगतोय, ते काळजीपूर्वक ऐका. पहिला नियम, द 5th डेथ रूल्स. पे युअर सेल्फ फर्स्ट. वॉरन बफे म्हणतात, खर्च करून जे उरतं ते गुंतवू नका, तर आधी गुंतवणूक करा आणि मग जे उरेल ते खर्च करा. जर मित्रांनो पगार तुमचा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला येत असेल, तर 5 तारखेला तुमची SIP ॲटो डेबिट झालीच पाहिजे. तुमच्या भविष्याला आधी पगार द्या, नंतर जगाचे लाड करा. मित्रांनो 2 नंबरचा रूल, स्टॉप रिव्हर्स कंपाऊंडिंग. म्हणजे काय? हे खूप भयंकर आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, आपण म्युच्युअल फंडमध्ये 15% रिटर्न मिळवण्यासाठी अक्षरशः जीव तोडतो.
आणि दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डचं बिल भरून बँकेला श्रीमंत करायला मात्र आपण हसत हसत तयार असतो, जिथं 40% व्याजदर भरतो. याला मित्रांनो रिव्हर्स कंपाऊंडिंग म्हणतात. तुम्ही बँकेला करोडपती बनवता, स्वतःला नाही. आधी हाय इंटरेस्ट लोन मित्रांनो संपवा तुम्हाला करोडपती बनायचं असेल तर. रूल नंबर 3 शीट रूल्स म्हणजे मित्रांनो काय तर रोजच्या रोज पोर्टफोलिओ बघू नका. आज हिरवा झाला उद्या लाल झाला काही बघायची गरज नाही. महिन्याच्या शेवटच्या दिवशी फक्त एक एक्सेल शीटवर तुम्हाला तुमचे नेटवर्थ ॲड करायचे आहे. बस एवढंच काम करायचं आहे. आणि चौथा रूल मित्रांनो याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वेल्थ शिल्ड प्रोटेक्शन. विचार करा, तुम्ही 5 वर्ष शिस्तीनं SIP केली, 15 लाख रुपयाचा कॉर्पस तयार झाला आणि घरात अचानक एक मोठी मेडिकल इमर्जन्सी आली. काय होईल? तुमचे 15 लाख एका बिलामध्ये संपून जातील. मग मित्रांनो अशा वेळेला तुमचा 1 कोटीचा प्लॅन डायरेक्ट 10 वर्ष पाठीमागं जाईल. म्हणून तुमच्याकडं पुरेसा टर्म इन्शुरन्स, कमीत कमी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स आणि कमीत कमी 25 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. आणि मित्रांनो हे जर नसेल तुम्ही तर 1 कोटीचा फंड तयार करण्याचं स्वप्न तुमचं धुळीस मिळू शकतं. त्यामुळं ते 1 कोटीचं ध्येय जर साध्य करायचं असेल तर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. मित्रांनो बऱ्याच लोकांना समजत नाही कोणता टर्म इन्शुरन्स घ्यायचा, कोणता हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा. आणि तुम्हाला या संदर्भात माझं जर काही मार्गदर्शन लागत असेल तर दिलेल्या नंबरला कधीही कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला त्यासाठी पूर्ण आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल. आता मित्रांनो वेळ आहे ॲक्शन घेण्याची. आजपासून या 3 स्टेप्स फॉलो करा. एक टार्गेट डेट ठरवा. तुम्हाला 1 कोटी 10 वर्ष 15 वर्ष की 20 वर्षामध्ये हवे आहेत. SIPचा नंबर ठरवा, जी रक्कम तुम्हाला कम्फर्टेबल वाटते पण जी कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मदत करेल अशी एक अमाऊंट ठरवा आणि स्टेपअप करा. शक्य असेल तर दरवर्षी 10% SIP वाढवण्याचं बँक माइंडेड सेट करा. आणि लक्षात ठेवा 1 कोटी रुपये एका दिवसात कधीच बनत नाहीत, पण 1 कोटीचा प्लॅन तुम्ही आज एका दिवसात नक्की सुरू करू शकता. तर मित्रांनो तुमचं सध्या वय किती आहे, तुमची मासिक SIP किती आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे आणि तुम्हाला जर 1 कोटी किती वर्षात हवे आहेत हे 3 आकडे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेल एक कस्टमाइज रोड प्लॅन देण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सोबत टिकून राहा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.